नमस्कार. चला आज जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारच्या एका एकदम नवीन आणि महत्वाकांक्षी योजनेबद्दल. दिव्यांग टूलकिट योजना. ज्यांच्याकडे कौशल्य आहे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही योजना एक सुवर्ण संधी ठरू शकते. चला तर सोप्या भाषेत समजून घेऊया की याचा फायदा नेमका कसा घ्यायचा. तर या योजनेची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये, ती म्हणजे थेट 15,000 रुपयांचं अनुदान. हो, बरोबर ऐकलत, हे पैसे थेट व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी सरकारकडून मिळणार आहेत. अच्छा, तर ही दिव्यांग टूलकिट योजना म्हणजे नक्की काय? बघा, एकदम सोपं आहे. समजा एखाद्याने एखादं प्रशिक्षण घेतलं आहे, पण व्यवसाय सुरू करण्यासाठी जी काही उपकरणे किंवा साधने लागतात ती घ्यायला पैसे नाहीत. ही योजना बरोबर त्याच ठिकाणी मदत करते. आपलं स्वतःचं टूलकिट खरेदी करण्यासाठी सरकार आर्थिक मदत देतं, जेणेकरून कोणीही स्वावलंबी होऊ शकेल. आपण ही संपूर्ण योजना अगदी व्यवस्थित टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. आपण काय काय पाहणार आहोत तर योजनेची ओळख, अनुदान आणि त्याचा उद्देश काय आहे, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्र लागतील, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, योजनेची ओळख. म्हणजे मुळात ही योजना आणण्याची गरजच का पडली? असं होतं ना की आपल्याकडे कौशल्य तर खूप असतं, पण फक्त सुरुवातीला लागणाऱ्या पैशाअभावी स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही. अनेक दिव्यांग व्यक्तींना हा अनुभव येतो. त्यात मर्यादित नोकरीच्या संधीही तर वेगळीच अडचण. सरकारने नेमकी हीच समस्या ओळखून ही योजना तयार केली आहे. आणि याच समस्येवर उपाय म्हणून सरकारने ही संधी आणली आहे. आता आपण बघूया की हे अनुदान मिळतं कसं आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे. या योजनेचा उद्देश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. पहिलं म्हणजे उपकरणं विकत घेण्यासाठी 15,000 रुपये मिळतील. दुसरं, जे कुशल आहेत त्यांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी ताकद मिळेल. तिसरं, ह्यातून स्थानिक पातळीवर छोटे मोठे उद्योग आणि सेवा व्यवसाय वाढतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होईल. ओके, हे सगळं ठीक आहे, पण या योजनेसाठी अर्ज करू कोण शकतं? हे पात्रतेचे निकष समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? कारण अर्ज करण्याआधी हे सगळं तपासून घ्यायलाच हवं. यासाठीचे नियम खूप सोपे आहेत. पहिलं, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण हवं. दुसरं म्हणजे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मध्ये सांगितलेले जे सर्व 21 प्रकारचे दिव्यांगत्व आहेत ते सर्वजण यासाठी अर्ज करू शकतात. आणि हो, एक खूप चांगली गोष्ट म्हणजे दिव्यांग महिलांना यात प्राधान्य दिलं जाणार आहे. पण थांबा, यात एक अट आहे जी खूप खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे अर्जदाराकडे सरकारी किंवा सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेचं ट्रेनिंग सर्टिफिकेट असायलाच हवं. म्हणजे बघा, ज्या व्यवसायासाठी अनुदान हवं आहे त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतल्याचा पुरावा लागतोच. या सर्टिफिकेट शिवाय तुमचा अर्ज पुढे जाणार नाही, हे पक्क लक्षात ठेवा. चला आता पुढच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजे आवश्यक कागदपत्र. मी तुम्हाला एक सोपी चेकलिस्टच देतो, म्हणजे अर्ज करताना कोणतीही धावपळ होणार नाही. तर मग काय काय लागणार आहे ते बघूया. एक तर ठरलेल्या फॉर्मेटमधला अर्ज. मग लागतंय UDID कार्ड, जे आपलं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आहे. तिसरं, तेच आपलं महत्त्वाचं ट्रेनिंग सर्टिफिकेट. चौथा, आपण महाराष्ट्रात राहत आहे याचा पुरावा, म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. पाचवं, तुम्हाला कोणती साधनं हवी आहेत त्याची एक यादी, जी 15,000च्या बजेटमध्ये बसेल. आणि हो, सगळ्यात शेवटी बँक पासबुकची कॉपी, जी आधारशी लिंक केलेली हवी. हे विसरू नका. बरं, कागदपत्र सगळी तयार झाली. आता अर्ज करायचा कसा? घाबरू नका, प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ आहे. कोणीही सहज करू शकतं. प्रक्रिया एकदम सरळ आहे. फक्त या 4 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली, अर्ज घ्या. दुसरी, सगळी माहिती व्यवस्थित भरा. तिसरी, आत्ता आपण जी कागदपत्र बघितली ती सगळी त्याला जोडा. आणि चौथी म्हणजे शेवटची पायरी, हा अर्ज तुमच्या जिल्हा कार्यालयात जमा करा. बस. पण नक्की कोणत्या कार्यालयात? तर तुमच्या जिल्ह्यात जे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांचं ऑफिस आहे तिथेच हा पूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसोबत द्यायचा आहे. चला, समजा अर्ज जमा झाला. आता पुढे काय होणार? अर्ज दिल्यानंतरच्या प्रक्रियेबद्दल हे काही मुद्दे आहेत जे माहिती असणं गरजेचं आहे. बघा, तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यानंतर साधारण 1 महिन्याच्या आत पात्र लोकांची यादी जाहीर होईल. आणि एकदा यादीत नाव आलं की साधारणपणे 3 महिन्यांच्या आत अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे थोडा धीर धरावा लागेल. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना, हे जे 15,000 रुपये मिळणार आहेत ते फक्त आणि फक्त त्याच कामासाठी वापरायचे आहेत ज्यासाठी अर्ज केला आहे. या पैशांचा दुसरा कोणताही वापर करता येणार नाही.
समजा पैसे घेतले पण तो व्यवसाय सुरूच केला नाही तर सरकार ती रक्कम परत घेऊ शकतं. त्यामुळे ही गोष्ट जड गांभीर्याने घ्या. तर मग ही योजना फक्त पैशांची मदत नाहीये, तर ती कुशल दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक मोठी संधी आहे. सगळी माहिती आता तुमच्या समोर आहे. मग काय, या संधीचं सोनं करायला तयार आहात ना? अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.